समाजाला समता, बंधुता व जातीविरहित दृष्टिकोन देणारा वारकरी संत संप्रदाय हा केवळ आध्यात्मिक नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचा प्रभावी मार्ग असल्याचं प्रतिपादन हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर बंडगर महाराज यांनी केलं। ते जयसिंगपूर स्थानिक समिती, जयसिंगपूर कॉलेज व अकोळे कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेत बोलत होते। मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितलं की एक ज्योत एक मशाल या तत्वाप्रमाणे वैज्ञानिक व विवेकवादी दृष्टिकोन जपणारा वारकरी संप्रदाय समाजात समतेची जाणीव रुजवतो। या संप्रदायात जात धर्माला स्थान नसून मानवतेवर आधारित विचारधारा आहे। ज्ञानेश्वर महाराज यांनी मुस्लिम समाजातील लतीफ महाराज व वजीर खान यांच्या गाथांचा उल्लेख करत संप्रदायाची समन्वयक भूमिका स्पष्ट केली। वारकरी परंपरेत ब्राह्मण संतांनी दलितांच्या घरी जाऊन भोजन करणे, संत स्त्रियांना समान दर्जा देणे, संत चोखोबांची संत जनाबाईंनी घेतलेली बाजू ही समतावादी विचारांची ठळक उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं। संतांना जात वर्ग महत्त्वाचा नसून त्यांना फक्त पंढरीची ओढ असते असंही ते म्हणाले। आजच्या काळात तुकाराम महाराजांच्या अभंगांवर बंदी आणणाऱ्या पेशवाईवर वारकरी संप्रदायातील मोरोपंतांनी केलेली कठोर टीका ही सामाजिक अन्यायाविरोधातील आवाज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। संतांचा मार्ग सोपा, प्रबोधनात्मक असून सर्व समाज घटकांवर समता व बंधुतेचा सकारात्मक प्रभाव पाडणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सुभाष अडदंडे होते। संस्थेचे पदाधिकारी प्राचार्य डॉक्टर सूरज मांजरे व अधीक्षक संजय चावरे उपस्थित होते। स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर महावीर अकोळे यांनी केलं। पाहुण्यांचा परिचय डॉक्टर राजेंद्र कुंभार यांनी करून दिला, तर आभार डॉक्टर अजित बिरनाळे यांनी मांडले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक बाळगोंडा पाटील व प्राध्यापक अंजना चावरे यांनी केलं। या प्रबोधनात्मक व्याख्यानाला पंचक्रोशीतील श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ।